अरे एवढा मोठा ऑफिसर माणूस आपल्या पत्नीला बेड मध्ये लावून एकच विचारतो काय झालं का म्हणे ती धल्ली जरा रही मी कसाल्याच हात लावणार नाही आज ना आज चोपडावाला गर्दल्ली जावायला पाहिजे वाद विकोपाला गेला ना तो पत्नीला बेड मध्ये समजवत होता का वेडी झालीस का मी 5 वाजता आलो घड्याळात 5:30 झाले आणि तू आता आईला तिकडे पोचवायला सांगते शेवटचा शब्द एकच सांगते जर ती धल्ली आज रातभर गरमा रही तर मी शिलगी जासू मरी जासू पावडर पिलीसू या धमक्यात नवरासल्या घाबरावाने जो 30,000 रुपया महिना कमाईला राहणार 30 रुपया स्वतः खर्च करायना नाही बठ्ठा पैसा तुम्हाला सांगेल वर खर्च करणार तेले बी आवडा नव्हतं आपण मी मरजासून पावडर पिलीसू कस काय घरे सुकना ना तीन कस काय घरमा लक्ष्मी पाणी भरी राम आयु काय करायला सीता धमकी दे राहिनी मग राम जवळ लेजिम किसन लक्ष्मण दी की तवय म्हणे मग तवय वाटेल एकच सूत्र डोक्यात ठेवा त्यानं सांगितलं अगं तू काही मरू नको ना तू काही करू नको मी आईला समजवतो त्याच बेड मधनं निघाला 40,000 रुपया महिना माणूस माय पाग्या म्हणे आडी चाल मग मी गाडी करेल मोठ्या भाऊना फोन येले तुला चोपडाला आते पोहोचणार म्हणे कार बा आते संध्याकाळले नाही म्हणे माडी तडे फुकत मग मोतीबिंदून ऑपरेशन वगैरे ना तुला सकाळीच ऑपरेशन म्हणे मना तर डोळ्या चांगलाच नाही फुकट माशी आता ती बाई जाणार तर तिच्या मैत्रिणीला भेटणारच ना ती तिच्या मैत्रिणीला सांगायला गेली म्हणजे देखबिन काय जाईन काय नाही घरमा काय शिल्लक नाही काय नाही अपोऱ्यात तर डायरेक्ट सांगा तुला माडी चाल आपले चोपड जाणं मग ज्या म्हातारीकडे सांगितलं त्या म्हातारी मैत्रीण होती तिला सांगून गेली ही तर चालली गेली चोपड्याला पण ज्या मैत्रिणीला सांगून गेली होती देखबिन कसामुळे जाती जाईन काय जाईल मला काही समजलं नाही पण मला रात्रंरात निघणं मग दुसऱ्याच दिवशी तिच्याही घरी गॅसवर दूध ठेवलेलं दल्ली बी गरमाल उन्हे गॅसवर दूध ठेवतीनं धका 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 उभ्या लाग्या दूध वती सण वस्त्रीमा वायत वायत ये अंडवर उन्हा गरमा संताप करायला लागणार हा येडी हाय दूध कत काय कत बोलायला लागला पत्नीला सासू एक शब्द बी बोलली नाही आणि आई एकांतात बसताना जी दल्लीने दूध गॅस वटावरते वस्त्रीमा येत जात लोगून बोलणी नाही तिनं अंडवरनी ती दल्लील कोपरा विचार म्हणे माडी दूध तुले बी दिखणं दूध वतू उन्हात तव तू बी देख मग तू बोलणे का म्हणे भाऊ आई दूध गली मा भी जात तरी एक सोबत बोलतो नाही म्हणे का म्हणे काल दिस ते मेथीने जुड्याली ना तर ती रात पावसाळा ये मालनी कोठे जाणं हाय दूध आणि आई बोग ना ग्रामपंचायत का उचलेली जाय ना म्हणे पण माल नाही कोठे जाणं हा विचार ज्या बाईनं केला तिला मरण गोड करता आलं हा विचार शक्य आहे अभ्यास करा हे जे दुःख भोगतोय ना आपण अरे प्रत्येकाला मरावं लागणार आहे असं म्हणू नका की कोणाला मरण येणार नाही 33 कोटी देवतांची गादी करून 9 ग्रहांची मंडली हातावर ठेवायचा